मॅन फ्रॉम चांगल्या रीते समालोचन करताना 3 दिवस मात्र आपल्या प्रेक्षकांचं मनामध्ये राज करताना 1 दिवस बघूया. एंट्री मॅच आपल्या भेटीला आहे, मोठी मॅच आहे. नंतर वसईचा संघर्ष चिंचणे एक मोठं नाव आदिवासी समाजामध्ये दोन्ही संघाचा. बघूया तिथला संघ हा वर्षाशिवाय गाजवतोय, क्वालिफाय होतोय, वर्चस्व गाजून आपल्या वाटचाल करतोय सेमीफायनल मध्ये. बघूया येणारी मॅच यानंतर सेमी एक फायनल, एक चांगलं आयोजन इथे मात्र बेटेगावच्या नगरीत सुंदर आयोजन केलेलं आहे. चला सलामीची अशी जोडी मैदानात पाठवायची. संघर्ष चिंचणी दोन्ही संघाचा मात्र पाठवायचा आहे, आलेला आहे. सलामीची जोडी मैदानात जाताना एक नामांतर असा खिलाडी आहे धनेश आणि विशाल आणि धनेशची जोडी उर्फ छोटू एक नामांकित समाजामध्ये उत्कृष्ट अशी आपली मौल्यवान कामगिरी समाजामध्ये नाव कमावलेला सर नावलौकिक फलंदाज मैदानात जाताना संघर्ष चिंचणी वर्सेस बघूया कशा प्रकारे आपल्या किती भावाचा करणार गणेश आणि विशालची जोडी मैदानात. बघूया शैलेश भोळे शैलेश भोळे यांच्याकडून गुन्हे संघाला 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर अनिल भोळे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. गुन्हे संघाने स्टेजवर यायचं आहे आपलं बक्षीस करतात. चला सुरुवात करायच्या सामन्याला. बघूया खूप सुंदर असं आयोजन दिसतं युट्यूब लाईव्ह प्रथमच आणि निवड सतन करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज बाद मोठा धक्का, मोठा झालेला लागलेला मासा. आता बघूया 0 बाद होऊन करताना एक गणाहून जाते सगळं म्हणत. चला थँक्यू थँक्यू. एक मोठा फटका फलंदाज बॅक टू पवेलियन येताना 250,000 रुपयानं पहिला झटका लागतोय मोठा. बघूया गणेश सर तिथे असता तर नक्कीच एक फटके मंजूर करण्याचा माहीर आहे, परंतु नवीन फलंदाज मैदानात जाताना जय असे मात्र फलंदाज जाताना रोहित शर्मा 5 नंबरची जर्सी घातलेला तसा नवीन फलंदाज मैदानात जाताना बघूया संघर्ष चिंचणी संघाला किती धावा जमा करून देणार. युट्यूब लाईव्ह प्रथमच रुद्री लेव्हन या माध्यमातून युट्यूब लाईव्ह प्रथमच आपल्या समाजामध्ये 3 षटकार मागे 3 षटकार मारले तर 500 रुपयाच्या रोख रक्कम इथे बक्षीस देणार विश्वनाथ रेंजर साहेब यांच्या मार्फत. बघूया संधी आलेली आहे 500 रुपये 3 षटकार आणि खराब असा चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे की नो खराब आणि पंचांनी फ्री हिटचा इशारा दिलेला आहे. बघूया धर्मवीर संभाजी राजे मैदान बेटेकीच्या नगरीमध्ये कौशल्य कला दाखवताना बघूया येणारा चेंडू फ्री हिटचा. बघूया संधी आलेली आहे, संधीचं सोनं करतोय काय मोठा हार्ड हिटर असा मानणारा फलंदाज विशाल. सांगितल्याप्रमाणे चेंडू मात्र फळीकडे आणखी आला नाही, परंतु इथे धावा मात्र नाही फलंदाजांनी पंचांनी घोषित केलेले धाव 5 आले. त्याच्या कृपाने दुसरा झटका लागतो तिथे
अजयच्या रूपाने दुसरा झटका लागतो. संघर्ष मात्र चिंचणी संघाचा संघर्ष करताना कुठेतरी अपयशी ठरलेले असे दोन फलंदाज धनेश आणि अजय. या मागे बघूया नवीन फलंदाज मैदान जाताना स्वरा 11 नंदोरी वर्सेस संघर्ष चिंचणी. खरोखर संघर्ष करताना बघूया मातंबर असे खेळाडू आहेत संघर्ष संघाकडे. बघूया कशा प्रकारे सोमवारी जातील. 2 गडी बाद झालेल्या विदाउट रन 2 विकेट लॉस. चला 2 धावा मात्र झालेल्या आहेत. सॉरी. तर नवीन फलंदाज मैदानात जाताना नाव आहे नवीन फलंदाज जाताना मैदानात प्रितेश तुषार गोवारी. सुंदर असं समालोचन मुंडवाडी गावचा सहपुत्र नेहमीच जिथे कुठे टुर्नामेंट असते तिकडे समालोचन करतात. पुन्हा उंच उडवलेला चेंडू आणि तिथे गडी बाद होताना तिसरा गडी बाद झालेला आहे. कुठेतरी थँक्यू काय गोलंदाजी म्हणताय. गोलंदाजाचं नाव आहे शैलेश. जसं नाव तसं काम करत आहेत. 3 गडी बाद केले. मोठे 3 फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. कुठतरी अडचणीत सापडलाय. कुठतरी कौशल्य दाखवून दिलंय गोलंदाजाने. आपल्या सर्व 11 नंतर संघाकडून आपल्या संघाचं ओझं जबाबदारी घेतलेली आहे. जबाबदारी मात्र शैलेश यांनी आपल्या खांद्यावर घेतले. हा माझ्याकडे कला आहे. मी नोंदवणे गावावरनं इथे आलो. बेटेगावच्या नगरीमध्ये आपला कौशल्य कला करता मैदानात उतरलं आणि तसंच त्याप्रमाणे गोलंदाजी करताना 2-3 फलंदाज मात्र कंबालच परतले. खेळावर मात्र एका हाती कुठेतरी शैलेश यांनी चौथा चेंडू षटकाचा संदीप भावर सर यांचं आगमन झालेलं. त्यांनी स्टेजवर यायचंय. सरपंच तर पहिल्या षटकाचा चौथा चेंडू मात्र 3 धावा झालेले. 3 गडी बाद नवीन फलंदाज आहे. पुन्हा एकदा मागे आणि तिथे मात्र सगळे नाही. चौका जातो 1-2 बाउन्स. त्याला तिथे अंजली मॅडम अंजली संदीप भावर मान ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच स्टेजवर आलेले. त्यांचा सप्त सुंदरे स्वागतम सत्तम केलं. इथे मात्र क्या बात है. बॅक टू बॅक 2 चौकार मारण्याचं कौशल्य दाखवून देताना नवीन फलंदाज आहे गौरव यांनी बघा मान्यवरांचा सपोर्ट असल्याने स्पर्धा मात्र रंगबिरंगी झालेली आहे. स्वागतम पुन्हा एकदा अंजली संदीप भावर सरपंच विद्यमान सरपंच ग्रामपंचायत मान दीपक साहेब मान ग्रामपंचायत विद्यमान सदस्य या सौजन्याने जे सपोर्ट ब्रू 11 कल्लाले संघाला त्यांच्या सहाय्याने ही आपल्या सहकार्याने टुर्नामेंट मात्र सुंदर आयोजन केलं. आणि प्रशांत हॅडल मात्र मॅडम यांचं स्वागत करताना हटाली मात्र स्वागत करताना स्वागतम सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सप्त सुखाने आभार
स्वागतम स्वागतम. आपण स्टेजवर पुढच्या आहे तिथे बसायचा, आनंद घ्यायचा मॅचचा आपल्या सहाय्याने. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार मारलाय. षटकार मारणारा फलंदाज आहे तो प्रितेश आणि कौशल्य दाखवलाय. आपली पुन्हा एकदा मारण्याच्या नादात चुकत आहे. निर्धाव चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये आणि येतो इथे निर्धाव चेंडू. धावा झालेले 17 धावा, गडी बाद झालेले ते 3 गडी बाद. बघूया सहकारी मात्र घेतले गणेश अजय आणि विशाल बाद झाल्यानंतर षटकार घेतलाय गौतम यांनी. गौरव सिंह मात्र 2 चौकारात मारण्याच्या नादात चेंडू जात आहे. 1-2 निर्धाव चेंडू टाकले. पहिल्याच चेंडूवर माग षटकार मारला होता, परंतु त्याच रीतीने फलंदाजी करण्याच्या नादात मात्र 2 निर्धाव चेंडू त्यांनी. आणि धावसंख्या 17. सामना चालू आहे. मान्यवरांनी मी सांगतोय की संघर्ष चिंचणी शिवराज इलेव्हन या दरम्यानची मॅच आहे आपल्या धर्मवीर संभाजी बेटगावच्या मैदानात. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात मात्र चेंडू चलीवर आला नाही, परंतु इथे 1 धाव काय राखून झाले. एकनेवर धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चेंडू आहेत 2. बघूया गौरव यांनी मात्र 2 चेंडू मागे 2 चौकारवर मारले होते. बघूया 2 चेंडू आहेत किती धावा जमा करतोय. 1 षटकार चौकार म्हणजे आताचं क्रिकेट आहे, हल्लीचं क्रिकेट. चौकार आणि षटकार मारण्यातच मात्र फलंदाज त्याच विचाराने बघूया त्याप्रमाणे फलंदाजी करतोय का गौरव. ध्रुव इलेव्हन कल्लाने यांच्या मार्फत दिवसीय टुर्नामेंट मात्र डीजेची व्यवस्था, विकेट लाईव्ह ग्राउंड मात्र खूप सुंदर असं सजवलेलं आहे. आणि एक कामात सरकार तिथे बनवून देते. थँक्यू. संघर्ष चिंचणी मात्र संघर्ष केलेला आहे. बघूया धावा झालेल्या आहेत त्या 22 धावा फलकावर लागलेल्या आहेत कशा आहे त्यांच्याकडे. गोलंदाजाकडे मत आहे, मत मात्र आहे त्यांच्याकडे. बघूया पडलेला चेंडू होता आणि 1 डाऊन 2 रन्स चौकार तिथे. थँक्यू. तर बघा गौरव यांनी 4 चेंडू खेळले आणि 4 चेंडूवर मात्र 4 चौकार मारले. पहिल्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू खेळला, 2 चौकार मारले. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू खेळला, चौकार मारले, 2 चौकार मारले. अशा करून 16 धावा मात्र गौरव यांनी केल्या आपल्या संघाकरता. आणि धावसंख्या नेऊन 26 धावावर नेऊन पोहोचवले. संघर्ष चिंचणी पुन्हा एकदा संघर्ष करताना आपल्या भेटीला येणार गोलंदाजा आता कशा प्रकारे संघर्ष करतात. डीजे एक सुरसंगीत होऊन जाऊया. अंजली सरपंच मानग्राम पंचायत यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळातर्फे. इल्का सर ग्रामपंचायत सदस्य मान हे मान्यवर उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. संघाचे 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. धावसंख्या झाले 26 धावा. 27 धावा आपल्याला पूर्ण करायचे आहेत. टार्गेट मात्र पूर्ण करायचं. नियम मात्र कुठेतरी एक चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे आपल्या मंडळाने. ध्रुव इलेव्हन कल्लाले संघाचे जे टीम असेल टार्गेट चेस, जो संघ
पुढे जायचंय त्यांनी मात्र 27 धावा मात्र पूर्ण कराव्या लागतील. चला सलामीची सी जोडी पाठवायची नंडोरे गाव. नंडोरे सांगितलं क्रिकेट भरपूर दिसत आहे नंडोरे गावामध्ये. साईनाथ आणि सुनीलची जोडी मैदानात जाताना 27 धावांचं डोंगराचं कर्ज धावा पूर्ण करायच्या आहेत. सलामीचा असा गोलंदाज गणेश कला आहे त्यांच्याकडे गती आहे क्षमता आहे फलंदाजाला बीट करण्याचं. भावेश पटेल स्टेजवर बोलत आहे. भावेश पटेल जिथे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये स्टेजवर यायचं आहे. भावेश पटेल मॅन फ्रॉम बेटेगाव भावेश पटेल याने चला त्यांचा इशारा करतात की सामन्याला सुरुवात करेल. 27 धावा 12 चेंडूमागे जमा करायच्या आहेत संघाकडनं सुनील आणि साईनाथची जोडी. इथे मात्र कुठेतरी फंबल झालाय क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच चेंडूवर मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. विकेट 2 धावेने श्री गणेशा करत आहे. सोरा 11 लंडन संघाचे दोन्ही फलंदाज 27 धावांचा डोंगर टार्गेट सेट मात्र टार्गेट सेट केलेला आहे. चिंतेची संघाचं चिंतेची संघाने त्याच्या समोर 2 धावा पहिल्याच चेंडूमध्ये खणखणीच काढलेल्या आहेत. फंबल क्षेत्ररक्षण. दुसरा चेंडू मात्र इथे पुन्हा एकदा सुंदर असा फटका मान सन्मान देऊन मात्र फलंदाजी करताना फलंदाज सुनील याने सुंदरसा फटका सजवला. तिथे 3 धावा 2 चेंडू मागे खर्च करतोय गोलंदाज आहे तो गणेश. ध्रुव 11 रुद्र 11 संघाकडनं भव्य दिवस आयोजन केलेलं आहे. 3 दिवसात लाईव्ह खरोखरच आपल्या आपल्या समाजाचं नाच तरी वर्चस्व गाजवताना की आमच्या समाजामध्ये पण आम्ही करून दाखवतो युट्यूब लाईव्ह मॅच आणि ते मात्र गडी बाद झालेला आहे. पहिला झटका लागलेला आहे. थँक्यू साईनाथ मात्र बाद झालेला आहे. आपल्या संघासाठी काही करू शकले नाही. फलंदाज मैदानात जाताना पहिला स्पेशल फलंदाज मैदानात जाताना गावच्या नगरीत फटकेबाजी करतोय. 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. 2 षटका मागे नवीन फलंदाज मैदानात जाताना कैलास मात्र दाखवतो की बघूया आपल्या संघासाठी 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. जो संघ जिंकेल तो मात्र स्पर्धेमध्ये जिंकत राहील आणि जो पराजय होईल त्याला मात्र घरी परतावं लागेल. परंतु आयुष्याने बक्षीस मात्र बोललेले आहेत. तिथे पुन्हा उंच उडालेले चेंडू तिथे तिथे यार त्यासाठी एक गाणं होऊन होते सूर. थँक्यू सुंदरचा 1 हँड कॅच पकडला सरद याने. खूप सुंदरचा कॅच क्लॅन फिलिप्स यांच्या मात्र आठवण करून दिली. त्यांनी 1 हँड कॅच पकडला होता. न्यूझीलंड संघाचा खेळाडू आहे. बघूया चला 27 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत. सिंचनी संघाच्या मात्र पहिल्या षटका मागे 3 धावा अशी हालत होती. परंतु गौरव यांनी जी शेवटच्या 2 चेंडूवर फटकेबाजी चौकार मारले तिथे कुठेतरी धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटका मागे 1 षटकार आला. नंतर निर्धाव नंतर 2 चौकार आले. कुठेतरी 27 धावा केल्या आणि पुन्हा एकदा कोणचा मारण्याच्या नादात बॅक टू पवेलियन
चला, थँक्यू. इथे मात्र धनेश यांनी दाखवून दिले माझ्याकडे कला आहे. मी चिंचणी गावात आलोय बेटेगावच्या नगरीमध्ये कशाला दाखवण्याकरता, आपली कला दाखवण्याकरता, आपला खेळ दाखवण्याकरता. हॅट्रिक मात्र झालेली आहे. स्पर्धेची चौथी हॅट्रिक जाते ती धनेश याच्या नावावर चिंचणी संघाकडनं. बघूया किती अडचणीत सापडलाय नंडोरे संघ. नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे मनोज. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जेव्हापर्यंत शेवटचा चेंडू मात्र पडत नाही तेव्हापर्यंत आपण कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. येणारा चेंडू पहिल्या षटकाचा मला वाटलं शेवटचा असणार आहे. धावा दिलेल्या आहेत त्या 3 धावा. खूप सुंदरशी गोलंदाजी करताना धनेश. शेवटचा चेंडू आणि उंच मारण्याच्या नादात तिथे वन बाउन जातोय विशाल यांच्या हातामध्ये. फलंदाज जा बाद झालेला आहे. अडचणीत सापडलाय स्वरा 11 नंदोरीचा संघ. येणारे चेंडू आहेत 6 धावांची गरज आहे ती 24. 4 उत्कृष्ट असे षटकार मारावे लागतील तरच 27 धाव मात्र पूर्ण. अजय यांची गोलंदाजी मात्र ते स्तराव आहे. मात्र संतोष सुतार साहेब मात्र उपस्थित नाहीये संघाचे पाठीराखा. संघर्ष चिंचणी संघाचे पाठीराखा संतोष सुतार. इतकं उंच उडाले चेंडू पहिल्याच चेंडूवर मात्र कॅप्टन आणि जयर मात्र जमिनीला दान केलेला आहे. त्यांनी 2 धाव पूर्ण केलेला आहे. त्याचेच विन द मॅचेस म्हटलं जातं क्रिकेट मध्ये. बघूया येणारे चेंडू आहेत 5 आणि धावांची गरज आहे ती 22 ना रे 5 झालेत ना. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद झालेला. 1 धाव दुसऱ्या धावच्या प्रयत्नात गरीब बाद. थँक्यू डीजे. तर उर्वरित शेवट 4 चेंडू बाकी आहेत. जर आपल्या संघाला विजय मिळून द्यायचे तर 4 मोठे फटके मारावे लागतील. नवीन फलंदाज मैदान या 3 मात्र बघूया 4 षटकार मारावे लागतील तरच आपला संघ मात्र. आणि इथे मात्र बीट झालेला आहे फलंदाज किपरच्या हातामध्ये जाताना. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. कुठेतरी चिंचणी संघाने संघर्ष करून आपलं वर्चस्व जिवंत ठेवलेलं आहे या स्पर्धेमध्ये. उंच उडालेला चेंडू तिथे बघूया 1/4 डीजे.
शब्द बोलण्याबद्दल दिल्याबद्दल चला संघर्ष चिंचणी संघाचा कर्णधार आणि सालगाव संघाचा कर्णधार या. तसं आदरणीय सन्मानशील संदीपजी भावर सर तुमच्या हस्ते